नमस्कार सगळ्यांना. 6वा हप्ता आला का सगळ्यांना? कोणाकोणाला आला, कोणाकोणाला नाही आला, ते सगळं मग कमेंटमध्ये सांगा. तर आपण जाणून घेणार आहोत आज पैसे कधी येणार आहेत. नेमकं कोणत्या दिवशी, किती वाजता पैसे जे आहेत तुम्हाला डिसेंबरचा हप्ता तो येणार आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. तसेच महिलांना ज्या त्या अर्जंट सूचना काय दिलेल्या आहेत, त्या आपण जाणून घेणार आहोत. त्या सूचना तुम्हाला फॉलो करायच्या आणि लवकरात लवकर कामं करायची आहेत. तसेच तुम्हाला रेशन कार्डचा एक नवीन नियम आलेला आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भातच आहे तो. तो तुम्हाला माहिती आहे का? आतापर्यंत आपल्याला माहिती होतं की आधार लिंक असणं महत्त्वाचं होतं, पण आता रेशन कार्डबाबत एक गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे. ती लवकरात लवकर केली नाही तर तुम्ही मात्र अपात्र ठरणार आहात. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला पैसे आले असतील, पण इथून पुढे हा रेशन कार्डचा नियम तुम्हाला पण लागू होणार आहे. सगळ्या महिला, पात्र महिला असेल त्यांना लागू होणार आहे. जर तुम्ही ते काम केलं नाही तर तुम्हाला इथून पुढे पैसे ते येणार नाही. तो नियम काय असणार आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणारच आहे. तसेच त्याच्यावर सोल्युशन काय असणार आहे, तुम्हाला काय काय कामं करायची आहेत, ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि माझ्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. कारण तुम्हाला अशाच नवीन अपडेट जे आहेत त्या कळणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या योजनांचा जो आहे तो लाभ होणं आवश्यक आहे. सरकारच्या ज्या योजना असतील, आपलं पॅन कार्डविषयी काही माहिती असेल, अपडेट असेल किंवा आधार कार्डविषयी काही नवीन अपडेट असेल, सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवर कळून जाईल. तसंच लेटेस्ट न्यूज जी महत्त्वाची आहे सर्वसामान्यांसाठी, ते सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये कळत असतं. त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट ठेवा माझ्या माझ्या चॅनलला, जेणेकरून असंच आपलं चॅनल ग्रो होऊन जाईल. ठीक आहे. तसंच बघा, आपण एक डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत की लाडक्या बहीण योजनेबाबतच रोज काही ना काही बातमी येत असते. पण आत्ताची एक नवीन आणि मोठी बातमी म्हणजे रेशन कार्ड. तर रेशन कार्डचं काय काम करायचं तुम्हाला, जे की लाडक्या बहिणीसाठी उपयुक्त आहे, ते आपण पाहणार आहोत. तर चला डिटेलमध्ये बघूयात आपण सगळी माहिती. कुठे स्किप करू नका व्हिडिओ, कारण ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे. तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच निवडणुकीचा निकाल लागला, त्याच्यामुळे त्याच्यात महायुती सरकार जे आहे त्याला बहुमत मिळालं आहे. आता हे सरकार स्थापन होत आहे. ठीक आहे. त्यामुळे महायुती सरकारने यात लाडक्या बहिणींचे खूप मोठे आभार मानलेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की सिंहाचा वाटा आहे या विजयामध्ये. कारण लाडक्या बहीण योजनेमध्ये लाभ बऱ्याच महिन्यांना झाला आणि त्याचा पाठिंबा जो आहे तो सरकारला लाडक्या बहिणीने दिला आहे आणि भरघोस मताने त्यांना बहुमताने विजयी केलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी गुलाल वगैरे उधळून इथे जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच त्यांनी लाडक्या बहिणीचे जे आहेत ते आभारही मानलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. की तुमच्यामुळेच किंवा तुमच्या दिलेल्या भरघोस मतामुळे आज एवढा मोठा विजय जो आहे तो प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. तसेच लाडक्या बहिणी ज्या आहेत आपल्या, त्या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पण गेले होते त्यांचं औक्षण करायला. तेव्हा पण त्यांनी तिथे लाडक्या बहिणीचा आभार मानले आहेत आणि लाडक्या बहिणींनी पण सरकारचा आभार मानले की तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केली, आम्हाला सक्षम बनवलं. त्याच्यामुळे खूप आर्थिक मदत केली. त्यामुळे खूप महिलांना मदत झालेली आहे. कारण ₹1500 काही थोडे पैसे नाही आहेत. ते कोणी असंच देत नाही. कारण त्या 1500मध्ये काय काय येतं सगळ्या घरातल्या महिलांनाच माहिती असतं. ठीक आहे. त्यामुळे त्यांना माहिती असते की ₹1500मध्ये किती मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की ₹1500 मिळणं आणि सरकारकडनं काहीतरी योजना आहेत जी खूप उपयुक्त ठरली आतापर्यंत, किंवा सगळ्यात मोठी चर्चेचा विषय ठरलेली आहे लाडकी बहीण योजना आहे. ठीक आहे. तर बघा, आता हे सगळं झालं. ही लाडकी बहीण जी योजना होती ती जुलैमध्ये काढली होती सरकारने. त्यात तुम्हाला जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जे आहेत ते मिळाले आहेत तुम्हाला हप्त्यात. तर आता काही महिलांना पैसे नाही मिळणार. त्याचे कारणं काय ते आपण जाणून घेऊ. त्याच्यावर सोल्युशन काय ते आपण जाणून घेऊन त्यांना आता पैसे कधी मिळणार आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता काही महिलांना तर पैसे मिळाले त्या नोव्हेंबरपर्यंत. त्यांना आता प्रतीक्षा आहे की डिसेंबरचा हप्ता कधी येणार. पण काही महिलांना अजून एकही रुपया मिळाला नसेल. त्यांच्यासाठी मी सांगते की आता तुम्हाला पैसे लवकरात लवकर मिळतील डिसेंबरचा हप्ता सोबतच. म्हणजे तुमचे डायरेक्ट जुलैपासून ते डिसेंबरपर्यंतचे जे हप्ते आहेत ते डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. ते कसे काय ते आपण बघून घेऊया. चला. तर आता बघा, तुम्हाला याच्यात काही गोष्टींमुळे तुम्ही अपात्र ठरणार आहात. काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला आता इथून पुढे पैसे येणार नाहीत. ते काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, अशा काही गोष्टी ज्यात तुम्हाला आधी पैसे आले असतील. ठीक आहे. पण आता इथून पुढे काही नियम आहेत ज्यात तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अपात्र ठरताल. ठीक आहे. तुम्हाला म्हणतो की आधी पैसे आले आता पैसे येतील असं नाही आहे. रेशन कार्डचा एक नवीन नियम आला, तो बघूयात आपण काय आहे. तो जर तुम्ही केलं नसेल, ते काम तुम्ही केलं नाही तर तुम्हाला मात्र अपात्र ठरणार तुम्ही. आता पात्रता आणि अपात्रमध्ये पात्रतेमध्ये बघू आपण की पात्र नक्की काय आहे? कुठल्या महिला पात्र ठरतात आपण बघूया थोडेसे नियम. की ज्यांचं उत्पन्न आहे, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, त्याच महिला याचा लाभ घेऊ शकत होत्या. तसेच तुमच्यात, ठीक आहे, तुमच्या घरात कोणीही सरकारी कर्मचारी असेल, कोणी आमदार, खासदार असेल, तरी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो फायदा तो घेऊ शकत नव्हते. तसेच तुमच्याकडे जर 4 चाकी असेल, तरी तुम्ही लाडकी बहिणीसाठी पात्र ठरत नाही. ठीक आहे. ह्या पात्रता ह्या आहेत. ठीक आहे. आणि परत तुमचं आधार लिंक असणं हे एक महत्त्वाची गोष्ट होती. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पात्रमध्ये येतात. आता अपात्रमध्ये काय काय येतं बघा. ज्यांचं उत्पन्न 2.5 पेक्षा 5 लाखापेक्षा जास्त असेल, त्या मात्र अपात्र ठरणार आहेत. ज्यांचा आधार लिंक नसेल त्यांना पैसे येणार नाहीत. ठीक आहे. तसं तुमच्या जर घरात कोणी सरकारी कर्मचारी असतील, त्यांना पण
त्या महिला पण अपात्र ठरत आहेत. आता बघा महत्त्वाच्या काय गोष्टीमध्ये सांगणार आहे बघा. तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या करायच्यात कामं, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या केल्यात तर तुम्ही पात्रच ठराल, पुढे अपात्र ठरणार नाही. पहिलं तर आहे आधार लिंक. आधार लिंक म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट, की आधार लिंकशिवाय तुम्हाला पैसे येणारच नाहीत. काही पण करा मग. ठीक आहे, तुमचं किती पण अप्रूव्हड असू द्या किंवा तुमचा फॉर्म जरी अप्रूव्हड असेल, पण तुमचं जर आधार कार्ड लिंक नसेल बँकेला, तर तुम्हाला पैसे येत नाहीत. हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हाला वाटेल, की माझं अप्रूव्हड आहे तर पैसे येणारच. पैसे येतात, वरून येतात पैसे, पण तुमचं आधार लिंक नसल्यामुळे तुमच्या बँकेत फक्त ते पडत नाहीत. तुमच्या नावाने पैसे वरून येत आहेत, ठीक आहे. पण तुमचं आधार लिंक नसल्यामुळे तुमच्या खात्यात फक्त ते पडत नाहीत. जसं तुम्ही आधार लिंक कराल, तसं तुमच्या खात्यात पैसे पडून जातील. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, की आधार लिंक करणं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आधार लिंकशिवाय कुठल्याही महिलेला पैसे येत नाहीत किंवा काही होत नाही. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल बँकेच्या खात्यात, तर तुम्ही पोस्टाचं खातं उघडू शकता. पोस्टाचं खातं पण त्यासाठी तुम्ही उघडू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे पडू शकतात, ठीक आहे. त्यामुळे तुमचं जर काही प्रॉब्लेम असेल बँक खात्याचा, तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन पोस्टाचं खातं पण उघडू शकता, जेणेकरून तुम्हाला मदत होईल पैसे येण्यासाठी, ठीक आहे. आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुढची गोष्ट काय आहे, रेशन कार्ड संदर्भात काय बघूयात आपण. आता रेशन कार्ड सगळ्यांना माहिती आहे, रेशन कार्ड सगळ्यांकडे केशरी, पिवळं असतंच, पांढरं असतंच, ठीक आहे. पण आता तुम्ही जेव्हा फॉर्म भरला लाडकी बहिणीचा, तेव्हा तुम्ही रेशन कार्ड दिलंच असेल. त्यांनी पुढचा भाग, मागचा भाग असं दोन्ही त्यांनी PDF मागितलं होतं. तुम्ही दिलंच असेल, ठीक आहे. तर आता तुम्हाला बघा काय आहे, तुम्हाला अपडेट करायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करायचं. अपडेट करणं म्हणजे काय? eKYC करणं सिंपल वर्डमध्ये. तुम्हाला जवळच्या रेशन दुकानात जायचं आहे. तिथे तुम्हाला eKYC करायची किंवा त्यांना म्हणायचं तुम्हाला, की आम्हाला रेशन कार्ड अपडेट करायचं आहे. फक्त एवढं म्हणलं तरी ते तुमची प्रोसेस करून घेतील. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. रेशन कार्ड अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र ठरणार नाही आहे. ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा महिलांनो. अर्जंटली जाऊन हे काम करा. कारण याला प्रोसेस वेळ लागू शकते किंवा गर्दी असू शकते त्या रेशन दुकानात. त्यामुळे परत पैसे यायला चालू झाले, की तुम्हाला मात्र या गोष्टीमुळे पैसे येणार नाहीत. तुम्हाला अजून जास्तीत जास्त लेट होईल. आधीच आचारसंहितेमुळे लेट झालेला आहे बायकांना पैसे यायला. कारण अर्ध्या महिन्याला तर अजून पैसे आलेलेच नाही आहेत. त्यांचे पैसे अर्धे आलेत, काहींचे पैसे अर्धे आले तर अर्धे नाही आले. काहींना अजून ऑक्टोबर, नोव्हेंबरचा हप्ता नाही मिळाला. अशा महिलांना ऑलरेडी लेट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही 2 कामं करा. ही अर्जंट कामं जी आहेत ती आधार लिंक आणि रेशन कार्ड अपडेट ही महत्त्वाची कामं तुम्हाला करायची आहेत. जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही, कुठलीच अडचण येणार नाही पैशाच्या बाबतीत, ठीक आहे. आणि तुम्हाला जर पैसे आले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, की आम्हाला 1 डिसेंबरचा हप्ता किंवा ₹21 आलेले आहेत, ठीक आहे. आणि आता आपण बघूया, की सरकारने घोषितच केलं होतं. आधी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं, की राज्यातील लाडक्या बहिणीला लवकरच 1500 ऐवजी ₹21 देण्यात येतील. त्यामुळे तुमचे डायरेक्ट ₹600 वाढलेले आहेत. आता बघणं उत्सुक ठरेल, की आपल्याला पैसे नक्की किती येतात आपल्या खात्यात डिसेंबरचा हप्ता. तर तुम्हाला काही क्वेरीज असतील कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून आपल्याला कळेल, की काय प्रॉब्लेम्स आहेत तुमचे. तुम्ही जर कमेंट केली तर बाकीच्यांना पण तोच प्रॉब्लेम सेम असेल तर त्यांना पण फायदा होऊन जाईल, ठीक आहे. त्यामुळे कमेंट करा जास्तीत जास्त आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. सगळ्या महिलांना कळायला हवं काय कामं आहे जी करायची, त्यांना पण फायदा होईल या व्हिडिओचा. त्यामुळे नक्की करा शेअर, ठीक आहे. धन्यवाद.